धन्यवाद थोडीशी पेटी द्या नंतर भजन प्रार्थना चालू करून द्या उभी करा माइक बंद आहे Hello.
कारण 130 किलोमीटर पार करून जाऊ कळला आणि 45 किलोमीटर मध्ये काही काढणार नक्की जरा मला भीती होती कारण रत्नागिरीमध्ये प्रथमच सामना करतो कारण कोकणामध्ये अनेक बरोबर म्हणजे आता नामवंत माझ्या वयाचे आणि ज्येष्ठही त्यांच्याही बरोबर सामना केले पण मान देऊ आणि आज मान नाही मानणार तो भावकी वाद आला बारीक कारण कोकणात आणलेलो खरोखर तुमचे गुरुवारी आले त्यांच्या मस्त बोलतो कारण गुरु काय बोललं राग नाही कळला खरोखर तुम्ही तुमच्या कारण हा सोहळा संपन्न करणे म्हणजे एक भाग्य हो आणि या भाग्यासाठी आज एवढी भव्य दिव्य मूर्ती घडवणे आणि हा भव्य दिव्य सोहळा निर्माण करणे काम नाही थोडक्याचा आणि तू 8 वाजता टायमिंग केले तू येतो किती वाजता 10 वाजता इलोच 10 वाजता तू जेव गेलो ते वाट्याच्या भाजी आळा मारणार थोडा इको द्या इको कमी करा सॉरी कारण भजन रसिकांमधून एक विनंती आली थोडा इको कमी करा नाही बा बिंदास कोकणात ना आणला असला का आज का रंगतदार बरोबर समाधान वाटते कारण मी 6 वाजता इथे आलो आणि इतका भव्य दिव्य सोहळा मगाशी आमच्या छोट्या बहिणी यांनी एक लेझिम पथक आणि डान्स केला हो उत्कृष्ट असा खरोखर त्या माझ्या छोट्या बहिणींना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा आणि माझे माता समोर खरोखर उत्कृष्ट असा सलाम करतो कारण या बघू भेटला कळला पावसकर बरोबर एक खुर्ची द्या कारण पावसकर माऊलींनी बेवड्याक मान आज बेवड्याक मान करून दिलेली आहे खरोखर पावसकर माऊली या रंगमंचाचा असं नसतं माहिती तुमची माझी ओळख नाही पण तिरलोट या गावी माझ्या गुरुजींसोबत मी कोरस मध्ये साथ करायला होतो त्यावेळी सुयश काराणे बुवा माझे हालीच त्यांच्यासोबत माझे 2 प्रोग्राम झाले सुयश काराणे त्यावेळी बुवा आले होते आणि त्यावेळी प्रथमतः माझी आणि त्यांची ओळख झाली बरोबर बुवा तुम्ही आज जो युट्यूबच्या माध्यमातून झळकताय लाख लाख सलाम करतोय गणराजांनी प्रार्थना
बरोबर भजनाला सुरुवात करतो भजन या रूपाने. कारण पहिलाच जर शेलपटाव घेतला कारण दोनवले सुद्धा बरोबर असू दे. भजन या रूपाने भजनाला सुरुवात करतो. थोडा पक्वाचा शार्प कमी करा. थोडा पक्वाचा शार्प कमी करा. कळला कोकणात लागले. गायनामध्ये थोडी चूक होईल कारण अजूनही शिकतोय. बुवा माझ्यापेक्षा मार्गदर्शक आहे. थोडा भजन रसिकाने मला सांभाळून घ्या. थोडी चूक झाली तुमच्या चरणी असू दे. मलयगिरीच्या चंदन रूप तुला दाविला ओम नमोजी गणनायका. ओम नमोजी गणनायका. सर्वसिद्धी फलदायका. सर्वसिद्धी फलदायका. सिद्धि फलदायका. सर्वसिद्धि फलदायका. ज्ञान भांडी चेलका. ज्ञान भ्रांती छेदका. माझी अंतरी भरावे. माझी अंतरी भजावे. काळ वास्तव्य करावे. काळ वास्तव्य करावे. जवाक्य भगवान
कृपा कथा बारीला त्याला वेळ झाला कारण बोनी टायमिंगचं महत्व केलं असतं तर आज बारी वेळेत झाली असते आणि बुवा सांगण्याचं काही एक आहे की इथल्या मंडळाला दाद देण्यासाठी कारण हे संपूर्ण वांगणकर कुटुंब 2010 पासून आणि आमचे मिलिंद साहेब वांगणकर यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण समाज एकत्र करून हा भव्य दिव्य कार्यक्रम करतायत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. टायमिंगचं महत्व टायमिंग ही गरोदर असणाऱ्या आईला विचारा वा टायमिंगचं महत्व गरोदर असणाऱ्या आईला विचारा. टायमिंगचं महत्व चाकरमान्याला ज्यावेळी ट्रेन सुटते त्या एका सेकंदाचं त्याला महत्व विचारा. टायमिंगचं महत्व एक मिनिटामध्ये ज्यावेळी जो स्पर्धक धावतो आणि बाद होतो त्याला टायमिंगचं महत्व विचारा. नुसती मांडवळी नको अरे जवळ असा तू येऊ काजी बिजीत गेलं की जोरदार ठेवलं असतं कारण साळींदराचा एकावर असा मारलेला असता
बघा तरी तुझा बुवा कोण म्हणा होय आता शाबेची फॉवर एवढं होतं कारण तात्काळ म्हणून आता प्रार्थनेपर्यंत शांत बुवा कारण खरोखर सलाम करतो बुवा तुम्हाला बुवा काय नाही पण बरं वाटलं आज कारण सुतार मिस्त्री हे आपण दोघंही आहे कारण नावराज आहे का पण गुण जुळतात का बघूया लास्ट पर्यंत संदेश आणि सिद्धी गुण जुळले तर जुळतले ना पण शर्ट बिट खय जत्रे बित्रे गेलं की अरे नारदाची गादी आपल्या मान सन्माना बुवा आज त्यांनी एवढा मोठा नारळ तू बघलो आमच्या आचऱ्यात पण जोडून आहे कळला पण बरोबर आज मान सन्मान केला मी तुमच्या खरोखर पुनश्या चरणी नतमस्तक होतो सालपटाई काढणार बिंदास सालपटाई काढणार कारण फक्त फरशी आणि तासणी नाही ना देऊ कळला ते घडा घेणार रवलो कारण सुतार ह्याचा काय नाही यो मिस्त्री नाही आणि धड सुधारव नाही धड पांचाळव नाही ह्याका टायमिंगचा महत्व नाही तो उद्या सकाळी चप्पर बांधा गेलो तर त्याका टायमिंग मध्ये नाही दिल्यानंतर वाहन जाताना ना चप्पर बरोबर टायमिंगचा महत्व देव हा गेली लिव टायमिंगचा महत्व लिव एवढा आत्र्यावर नाही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अरे काय विभाजन करतो वा एक ना नामवंत तुमचे गुरुजी हो अरे काय हो आपणच येऊन निर्माण केलं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अरे आता हाय वाट का रक्त तुझा वाट कापला माझा वाट कापला तर रक्त याकत ना मग काय असतो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात नाही मी बोललोय का तुका होय शाळपाटाला सरळ बिंदास राहायचा राहायचा कळला बरोबर समाधान वाटलं आणि एक सांगण्यासारखं महत्व की आज खरोखर मूर्ती घडवली जे राजा सुर्वे मूर्तीकार होय ना राजा सुर्वे खरोखर एकदा लाख लाख सावरकर आणि एकदा जोरदार वर्षानंतर राम मंदिर हे निर्माण झालं आणि त्यांनी ही प्रतिकृती उभारली वा का तुका सांगा येऊचा ना नाही लांब नाही लो सिंधुदुर्गात नाही लो त्याच्यात नाही लो काय काजी बिजी काय गोळा गोळा करून केलं काय काजी दुसरा हुआ एक माका माझ्या मनात सांगतोय कारण तुम्ही ज्यावेळी भजन सादर केलं आणि ज्यावेळी परमेश्वराचं जे नाव घेतात सत्यनारायणाचं नाव घेतलं मी म्हणजे लक्ष केंद्रित केलं कारण तुम्ही पूर्वीपासून जा भजन केला बरोबर म्हणजे तुमच्या गायकीला एकदा जोरदार पुराच्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा कारण अशी व्यक्ती या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज गावकडीमध्ये पाटील बुवा यांच्यानंतर म्हणजे त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आज शिकतात खरोखर त्या बुवांच्या आज ज्येष्ठ कोण मार्गदर्शक असतील ना त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतात एक महत्वाचं आपली मुलं आज समाजापर्यंत पोहोचतात कारण त्यांच्या पाठी आपले वडील आपले मार्गदर्शक गुरु असणार तेव्हा तशी मुलं आमच्यासारखी घडणार हो आज आम्ही बोलणार हे मनोरंजन म्हणून बोलणार एकामेकात पडणार आणि हा एकदा स्टेज सोडलं आपण आगा लागला तर आम्ही फक्त तुमका सांगतोय लेट येऊ काय नाही बुवा फक्त टायमिंग तो म्हणतो बरोबर आणि अतिशय प्रेशर घालून येऊन वा आपण मान सन्मान व्हावं तुम्ही गुरुजींचो आदर्श घ्यावा असा नको व त्यांनी संकट जे हरिनामामध्ये वारकरी वापरतात बुवा आज भजन नाही काय मी काय शिकान बोलत नाही म्हणजे सांगतोय माझी माता ही काही तेही सांगते बुवा आज तुझा चेहरा बरोबर शेलपट लाट पर्यंत तू मागा शेलपटा व्हायचो मी तुका शेलपटावणार वळंबो व्हायचो सुद्धाच व्हायचो आणि आपण मिस्त्रीच्या घराला
घरातली गाडी बिडी पॉश आहे पण असं काय वरच्या कडे काय बारीक काय मित्रांनी काय केलं असं दे बाबा धन्यवाद देतो तुमच्या पुढील वाटचाली आणि भजनाला सुरुवात करतो कारण माझे जाणी भजन गण गौरव भजन गमन नोटेश आणि शक्ती तुडा या भजनामध्ये दाखवलं ते स्वर्गीय कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम माझं कोकण कसं आहे हे गजराच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत पोहोचवलं ते माझे पंजोबा. आज मला मानाने सांगण्याचं अभिमान आहे की माझे पंजोबा ज्यांनी हा वारसा ठरवला ते माझे परशुराम पांचाळ बुवा लंडन मध्ये जाऊन त्यांनी हरिनामाचा झेंडा आज रोवला. लंडन मध्ये जाऊन हरिनामाचा झेंडा रोवला आणि आपण तो सदोदित चालवावा. पेटीचा थोडा आवाज कमी करा. पंजाब बुवांच्या लेखणीतलं कापिया रागातलं बरोबर हा ना कोकणात ना
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद